दुपारचे 12 वाजले होते. अस्मिता निवांत पेपर चाळत बसलेली होती. तितक्यात फोन वाजला. तिने रिसीव्हर कानाला लावताच पलीकडून आवाज आला. आबा आता राहिले नाहीत. फोनवर भावाचे हे शब्द ऐकताच तिचे मन वेदनेने भरून आले. पण जोपर्यंत तिची आई आहे तोपर्यंत तिचं माहेर आहे. अस्मिताला हायसे वाटले. लागलीच ती माहेरी निघाली. नवऱ्याला कॉल करून कळवले. तो लंच टाईममध्ये निघणार होता. तो बोलला, तू पुढे निघ. म्हणून अस्मिता एकटीच निघाली. सर्व अंत्यविधी पार पडले. घरी जाताना दोन्ही बहिणींनी आईला वचन दिले की त्या एक एक करून येत राहतील. दोन्ही बहिणी आईच्या इच्छेनुसार वेळ काढून आईच्या घरी जात असत. वहिनीच्या वागण्यात आता फरक पडला होता. म्हणून 2 दिवसांपेक्षा जास्त त्या राहत नसत. पण आता त्या दोन्ही बहिणींना काहीतरी विचित्र वाटले होते. दोघींनाही कळत होते. त्या दोघी आबांना त्यांच्या आजारपणात भेटायला यायच्या. आई त्यांच्या 2 मुलींसोबत असायची तेव्हा त्यांच्याकडे वहिनीचे डोळे सदा वटारलेले असायचे. जोपर्यंत आबा होते तेव्हा आईची पत्रे मार्चपासून यायला सुरुवात व्हायची. बेटा आता सुट्ट्या लागल्या, या माहेरपणाला. अस्मिता आणि गौरी आनंदाने भरून जायच्या. दोन्ही बहिणी अगदी कमी कालावधीसाठी येत असत. त्यांचं माहेर खूप संपन्न होतं. पण आबा गेल्यानंतर घरची परिस्थिती वेगळी झाली होती. आईजवळ घरी कधीच कोणी बसत नसे. पण जेव्हा दोघी बहिणी असल्या तेव्हा वहिनी किंवा त्यांची मुलं सारखे कोणी ना कोणी हजर असायचे आणि दोघांचेही विचार त्यांच्या मनात घर करून राहायचे. वहिनीही उद्धटपणे वागायची. जणू काही दरोडा टाकायला आल्या आहोत. दोघीही बहिणी आपल्या घरी बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. भाऊही नुसतीच वरवर विचारपूस करत असे. कडू बोलल्यामुळे अनेकदा दुसऱ्या दिवशी परतावे लागत असे. आईने घराचं धर्मशाळेत रूपांतर केल्याचे अनेकदा ऐकायला मिळत असे. म्हातारपणी सगळ्यांना भेटण्याची इच्छा होती. पण सगळ्यांचा स्वयंपाक आणि खाऊ घालायला खूप खर्च लागतो असं सुनावलं जाई. आईला फोन केला तरी मी ठीक आहे याशिवाय ती काही बोलू शकत नसे. वहिनी आणि भावाच्या गैरवर्तनामुळे गौरीने हात जोडले. कारण ती लांबून आली होती. पण अस्मिताचे शहर फार दूर नव्हते. आई अनेकदा आपल्या मुलींचे फोन नंबर तिच्या पदरामध्ये लपवून ठेवत असे आणि कोणालाही विनंती करायची आणि लोक फोन लावूनही द्यायची. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईच्या प्रेमात कधीच कमी होत नाही. खूप महिन्यानंतर आईने पुन्हा आग्रह धरला. त्यामुळे अस्मिता आली. पण यावेळी कुठलीही पेहरेदारी नव्हती. जरा आश्चर्यच वाटले. यावेळी आई रात्रभर अस्मिताशी मनमोकळेपणाने बोलत राहिली. भाची आणि वहिनीही आपापल्या कामात व्यस्त होती. आईच्या सवयीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आईने अस्मिताला सांगून गौरीला बोलवायला लावले. परत माहेरहून येताना आई लहान मुलासारखी रडत होती आणि म्हणाली, येत जा गं भेटायला. काय माहीत पुढच्या वेळेस मी असेल नसेल. त्या दिवशी तिला काय झाले होते माहीत नाही. पण अस्मिताचे मन बेचैन झाले होते. तब्बल 20 दिवसानंतर आई या जगात नाही अशी बातमी मिळाली. अस्मिता निराशेने आईच्या घरी धावली. ती पण आजी झाली होती. पण तिचं आईवर असलेल्या प्रेमामुळे ती आईला घट्ट मिठी मारून तासनतास लहान मुलीसारखी रडत राहिली. आई तिच्या शेवटच्या प्रवासाला निघाली होती. पण अस्मिताला आईचे असे निघून जाणे आवडले होते. कारण आई आता स्वतंत्र झाली होती. अपमानास्पद वागणुकीपासून मुक्त झाली होती. आईच्या 13व्या विधीनंतर अस्मिता तिच्या माहेरच्या घरी गेलीच नाही. गौरीच्या घरी पण वारंवार जाणं योग्य वाटत नव्हते. आज तब्बल 3 वर्षांनी भावाचा फोन आला. अस्मिता, काय झालंय? तू तर हालचाल विचारायला सुद्धा एक फोन करत नाहीस. तुझ्या वहिनीला पण बोलायचं आहे.
आज वहिनींच्याही बोलण्यातून गोडवा वाटत होता. त्या म्हणाल्या, अस्मिता, आई असताना दर आठवड्याला यायचीस आणि आता 3 वर्षे झाली. आईच्या 13व्यानंतर उंबरठ्यावरही पाय ठेवलेला नाहीस. इच्छा नसतानाही अस्मिताच्या जखमा ताज्या झाल्या. ती म्हणाली, आईसोबत 2 दिवस घालवण्याचा लोभ असायचा. नाहीतर कोणत्याच मुलीला तिच्या घरात अन्न आणि जागेची कमी नसते. ती फक्त आईच्या मायेची भुकेली असते आणि त्या मायेपोटी मी निर्लज्जपणे येत राहिले आई असेपर्यंत. अस्मिता रागातच म्हणाली. आईच्या मनातल्या गोष्टी ऐकायचे आणि आपलं मन मोकळं करायचे. पण वहिनी, तुम्हाला आमचं येणं फारसं आवडायचं नाही. आई नाही त्यामुळे जिव्हाळ्याचं कुणीच नाही, तर कुणासाठी आणि काय यायचं? समोरून वहिनी म्हणाली, बस कर अस्मिता, आम्हाला आमची चूक समजली. आम्ही तुम्हा दोघींसोबत खूप वाईट वागलो. आज जेव्हा आमचा जीव आमच्या मुलीला पाहण्यासाठी भेटण्यासाठी तळमळत असतो, तेव्हा आता आम्हाला आईची तळमळ समजते. मी फक्त सून म्हणून बघायचे. माफ कर आणि घरी ये. 2-4 दिवस राहा, आम्हाला बरं वाटेल. आम्ही वाट पाहतोय, असं म्हणून वहिनीने फोन ठेवला. भाऊ आणि वहिनीच्या सांगण्यावरून अस्मिता तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. वहिनीमध्ये खूप बदल झाला होता. ही तीच वहिनी होती जिच्या भीतीने आई आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती. विश्वास बसत नव्हता. तेव्हा वहिनींनी अस्मिताला आईच्या काही आठवणी दिल्या. अस्मिताने नम्रपणे त्या वस्तू घेण्यास नकार दिला आणि म्हणाली, वहिनी, मी फक्त आई आणि माझ्या लोकांसाठी येत होते, या निर्जीव गोष्टींसाठी नाही. वहिनी आपले अश्रू पुसत म्हणाल्या, अस्मिता, माझं चुकलं. या निर्जीव गोष्टींच्या हव्यासापोटी आम्ही इतके पुढे निघून गेलो होतो की नातेच हरवून गेले होते कुठेतरी. पण तू आमच्यावर राग धरू नकोस. कायम येत राहा. हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुमच्या दोघी बहिणींचं सुद्धा आहे. अस्मिताने वहिनींचे अश्रू पुसले आणि म्हणाली, वहिनी, दुःखी होऊ नका. जे झाले ते बदलता येणार नाही. पण खंत एवढीच वाटते की व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरच त्या व्यक्तीची किंमत कळते. अशा काही मुली आहेत ज्या लोभापोटी माहेरी येतात, परंतु बहुतेक मुली आई-वडिलांच्या घरी काही काळासाठी आपल्या आई-वडील आणि भावंडांसोबत राहण्यासाठी येतात. एकच खंत आहे, ती म्हणजे एवढा बदल आईच्या समोर घडला असता तर ती शांतपणे पुढच्या प्रवासाला गेली असती. गाडीत बसल्यावर अस्मिताने मागे वळून पाहिलं तर वहिनी आपल्या पदराने वारंवार डोळे पुसत होती. आज बऱ्याच वर्षांनी आईच्या काळात माहेरचे घर सोडताना जसे माझे मन भरून यायचे तसेच आजही भरून आले. मी माझ्या घरी पोहोचल्याची बातमी भावाला दिली तेव्हा तो एवढंच बोलला की अस्मिता, येत राहत जा. हो दादा, नक्की येईन. खूप वर्षांनी तू मला माझं माहेरचं घर परत मिळवून दिलंस. आता मी नक्की येणार. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.